सर्वांनी सरचिटणीस रीटाताई गुप्ता कृपया आपण स्टेजवर द्यायचे. एकलव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी बाणगावकर आपण स्टेजवर द्यायचे. त्याचप्रमाणे सन्माननीय उपाध्यक्ष संजय जामदार साहेब, बंटी मशिनकर आपण स्टेजवर द्यायचे. नंदकुमारजी चिडिया आपण स्टेजवर द्यायचे. या कार्यक्रमाचे आयोजक विभाग अध्यक्ष सुनीलजी शिर्के साहेब आणि महिला विभाग अध्यक्षा सौ शरदाताई हरियाणे आपण स्टेजवर द्यायचे. मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री बाणगावकर साहेब यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आज भायखळा विधानसभेच्या माध्यमातून सुनीलजी शिर्के साहेब आणि शरदाताई यांनी 2000 कुटुंबांना धान्य वाटप करण्याचा एक मानसिक धाडस केलं आणि आज तब्बल 500 कुटुंबांना आपण या ठिकाणी धान्य वाटप करत आहोत. आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी विनंती करतोय सन्माननीय बाणगावकर साहेब कृपया आपण अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. सोबत सन्माननीय सोनू निगम साहेब कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार सिंहासनाधीश्वर बहुधनांचे राजे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी आपण वेळ फार कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे आपण या ठिकाणी सत्कार सुरुवात करूया. प्रथम आपण सत्कार घेऊया सुप्रसिद्ध पार्श्वगायक अभिनेता सोनू निगम यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. मी सत्कार करण्याकरता विनंती करतोय सन्माननीय मनसे नेते बाणगावकर साहेब कृपया आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचे. पार्श्वगायक सर्व तरुणाईच्या गायक ताईत म्हणजेच पार्श्वगायक अभिनेता सोनू निगम यांना सन्मानित करतात. सन्माननीय मनसे नेते बाणगावकर साहेब शाल आणि पुष्पगुच्छ असं हे सन्मानाचं स्वरूप. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. पुढील सन्मान आपण करूया ज्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मनसे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सन्माननीय बाणगावकर साहेब यांचा सन्मान करण्याकरता विनंती करतो शरदाताई हरियाणे व सुनील शिर्के आपण या ठिकाणी सन्माननीय बाणगावकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा. आपल्या साहेबांसाठी सुद्धा जोरदार आहे. टाळ्यांच्या माध्यमातून आपण शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊया. पुढील सन्मान आपण करत आहोत महिला सरचिटणीस रीटाताई गुप्ता. त्यांचा सन्मान करतील नीताताई पात्रे आणि लीना रहाणे. जिच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्हाला सहकार्य लाभलं, योगदान लाभलं आणि संकल्पना सुचली अशी अध्यक्षा एकलव्य फाउंडेशनच्या सृष्टी बाणगावकर यांचाही सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करूया. सर्व महिला शाखाध्यक्षा यांच्या शुभ हस्ते सृष्टीचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. त्याचं कारण आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकून फार लहान वयात एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचा हातखंडा ह्या आपल्या लाडक्या सृष्टीने घेतलाय. तिला उदंड आयुष्य लाभो आणि तिला खूप खूप शुभेच्छा. पुढील सन्मान या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय संजय जामदार दादा यांचा सत्कार या ठिकाणी करूया. मी सत्कार करण्याकरता विनंती करतो सुरेंद्र सुर्वे आणि परशुराम लोखंडे आपण अस्खल सो पाहूया. बघा जोरदार आहे सोनू निगम. नमस्कार. मराठी सब समझता हूँ लेकिन बोल नहीं पाता क्योंकि पढ़ा
पढ़ाई यहाँ पे की नहीं है इसलिए, लेकिन हाँ पिछले जन्म में मराठी था मैं, तो इसलिए मेरी महाराष्ट्र में थी, मेरी मातृभूमि है क्योंकि मेरी मम्मी यहीं पर पैदा हुई थी, यहीं पर बड़ी हुई थी। पहली बात तो है कि मुझे पहली बार मिलने का मौका मिल रहा है खान साहब से और उनकी बेटी से। कितना अच्छा काम करे आप लोग, कमाल है, कितना अच्छा काम करे, ये मतलब इतनी बड़ी बात है। मैं कहता हूँ अन्न दान से बड़ा दान कुछ हो ही नहीं सकता। आप लोग जो कर रहे हैं, फर्स्ट ऑफ ऑल एडवांस में हैप्पी बर्थडे आपको शुभकामनाएं बर्थडे की। बस मैं आपके साथ में यहाँ पर हूँ और ये आप इतना सारा काम तो ये कर रहे हैं, मैं तो सिर्फ यहाँ पे आपके लिए यहाँ पे आया हूँ। बहुत बहुत शुभकामनाएं आपको। और मुझे पता है कि आप सोचेंगे कि चुपचाप बैठ ना जाए, थोड़ा गा भी दे, तो आपकी फरमाइश, एक फरमाइश बस इनकी। हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो जो है समा। थैंक यू सो मच। सर भरपूर जणांनी आम्हाला सांगितलं की सोनू निगम सर आले की त्यांचं फेवरेट गाणं बाजूला ठेवा, पण हे गुजरने वाली हवा मेरा इतना प्लीज प्लीज उसकी पहले हिरवा निसर्ग हा भवतीने मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंदवारे ला ओ नवे पंख बसला, उंच उंच लहरा नवे पंख बसला, उंच उंच लहरा बिर जा रे, गीत गारे धुंद भारे। अब मराठी का मुझे याद है सदी से आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर लिखो कि तुमने ये घर सुना है। अब तो है घर से बाहर कब जाओगे? बांदोकर साहेब आणि सृष्टीताई तुमच्या दोघांचा आभार मानतो की साहेबांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ एक दिवसा अगोदर आपल्या सर्वांना सोनू निगमच्या गाण्यांच्या मार्फत रिटर्न गिफ्ट मिळते, जरा जोर टाका। थँक्यू सो मच। आता विनंती करतो मी महाराष्ट्राचे सन्माननीय मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री सर्वांचे जे बाणेने समाजाला द्या, समाज तुमच्याकडे लक्ष ठेवतो, तो बोलत नाही, योग्य वेळी त्याला काय करायचं तो करत असतो। आणि म्हणून आपण एक ह्या मदतीचा कार्यक्रम आहे। अत्यंत गरजू महिलांना ज्यांना खरोखरच या कोरोना काळामध्ये उपासमारीला सामोरे जावे लागते, त्यांच्यावरती एक आर्थिक संकट आहे, अशा व्यक्तींना सोनू निगम साहेब यांच्या शुभ हस्ते आज विधानसभेच्या अध्यक्षा एकलव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी बाळा नांदगावकर यांच्या माध्यमातून हे धान्य वाटप करण्यात येत आहे। साहेब वाढदिवस जणू काही आज आपलाच आहे, उद्याचा वाढदिवस आजचा भायखळा विधानसभा आज इथे साजरा करीत आहे। सर्व नागरिकांना विनंती, मी या पुढे मी कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण कृपया करून घाई गडबड करू नका। मीटिंग मध्ये जसं आयोजित केलेलं आहे तसंच आपण सगळ्यांनी जबाबदारीने काम करा, जेणेकरून कार्यक्रम व्यवस्थित होईल। धन्यवाद।
खाली उतरून धन्यवाद. या वेट नागरिकांना विनंती आहे की इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना धान्य भेटणार आहे. मी सृष्टी नांदगावकरांना विनंती करतो की आपण आपल्या जो आपण संकल्प केलेला आहे त्या संकल्पाचा या विभागीय नागरिक खरोखरच कल्पनेला दाद देऊन मी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय बाळाराम देवकर साहेब व त्यांच्या सोनी जी बहुत बहुत बधाई कि आप यहाँ पर आए. हम देखते हैं बहुत ही ब्यूटीफुल इनिशिएटिव के साथ आप जुड़ रहे थे. कभी वैक्सीनेशन एंड आज यहाँ पर फूड डिस्ट्रीब्यूशन पर जितना हो सकता है हम सभी करते हैं. ये सब मिलके यहाँ पे ऐसा काम कर रहे हैं. मैं तो उसमें थोड़ा शरीक हुआ हूँ. बाला साहब नांदगावकर जी, रीटा जी, इनकी बेटी हैं सृष्टि, एकलव्य फाउंडेशन, ये सब मिलके अन्नदान कर रहे हैं. मैं कहता हूँ इससे बड़ा दान क्या होगा. अभी आपने देखा एक उम्रदार महिला, उनको दिया कुछ तो वो मेरे पैर पड़ गए हैं. आप समझ सकते हैं कि अन्न किसी इंसान को क्या कर देता है. फिर मैं उनके झुक के मैंने उनके पैर पड़े तो मुझे मेरे आंखों में आंसू आ गए उस समय कि एक इंसान इस उम्र में मेरे पैर पड़ रहे हैं. तो मतलब अन्न, ये जो काम कर रहे हैं ये कितना बड़ा काम कर रहे हैं कि अन्नदान लोगों को कर रहे हैं जिनके घरों में इस समय कोरोना चल रहा है. ऑब्वियसली हर कोई हमारे जैसे हम लोग स्टेबल हैं, लेकिन ऐसे लोग हैं जिनके घरों में काम, हमारे पास भी ऑनेस्टली हमारे पास काम नहीं है, लेकिन कुछ है पहले. अब किसी घर में चूल्हा नहीं चल रहा, घर में काम नहीं हो रहा, डेली वेज वर्कर्स हैं, उनको ये सब मिल रहा है. तो मैं उसका शरीक हुआ, मुझे बहुत ही खुशी है. एकूणच आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल. नाही, खरं बात आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय सोनू निगम साहेब या ठिकाणी आलेत. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि एक उत्तम कार्यक्रम आपण सौभाग्यवती शर्मिला ताई, वहिनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसापासून आपण शिवडी आणि भायखळ्यामध्ये साधारण 10,000 घरांमध्ये अन्नधान्य वाटण्याचा कार्यक्रम करतो आहोत. आणि आज त्या दिवशी कार्यक्रमाला वहिनी आल्या होत्या, अमित ठाकरे आले होते आणि आज सोनू निगम साहेब, रीटाताई वगैरे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण एक मदत घरातल्या कुटुंबातल्या माणसांनी, भावानी, बहिणीला दिलेली मदत अशा प्रकारचं करण्याचा प्रामाणिक भायखळ्यामध्ये कार्यक्रम सुरू झालेला आहे. आता गेल्या हप्त्यामध्ये शिवडी चालू झाला होता आणि आता कार्यक्रम होतो. याचा आनंद वाटतो मला. आपल्याला जे होईल ते करायचं. आपल्या साहेबांनी तसं सांगितलेलं आहे, समाजासाठी जे करता येईल ते करत राहा, जे समाजाला हवं ते द्या आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, कालपासून गेल्या काही दिवसापासून एक राजकीय जी चर्चा सुरू झालेली आहे की प्रत्येकजण महाविकास आघाडीतल्या स्वबळाची भाषा सुरू झालेली आहे. मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, याकडे आपण कसं पाहतो. नाही, विषय असा आहे की तो विषय त्यांचा, माझा काही विषय नाही. मला माझ्या पक्षाचा विषय ठीक आहे. आम्ही दुसऱ्या विषयावरती मी बोललेलं. महानगरपालिकेच्या दृष्टीने ही तयारी आपल्याला पूर्णपणे तयारी आपल्याला की आज नाही, आम्ही सतत करत असतो कार्यक्रम. नवीन कार्यक्रम नाहीत. फक्त कोरोनाच्या महामारीमुळे आम्ही शक्यतो लोक एकमेकांपासून टाळत होतो. पण आता मुंबईतली तशी परिस्थिती सुधारते म्हणून हे कार्यक्रम आपण घेतोय. जर मुंबईची परिस्थिती भयानक असली तर कार्यक्रम आम्ही सोडून पण मी बोलवलं असतं. कारण शेवटी सर सलामा तो पकडी पाचास ना. त्याच्यामुळे थँक्यू, आभारी आहे. कितना जानना चाहूँगा, आप जैसे जुड़े हैं, आप चाहेंगे कि यूथ भी आए, ढेरों सारे आ रहे हैं, जो सब अपनी कोशिश कर रहे हैं सभी. कृपया करून कोणीही गडबड करू नका.